नमस्कार. मी ॲडव्होकेट पूजा धाईगुडे. डॉक्टर स्वाती पवार यांची गृहस्वामिनी कविता आज मी सादर करत आहे. खरं तर ही फक्त कविता नसून प्रत्येक स्त्री जन्माची कहाणी आहे. दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. दुरून डोंगरे साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. आलेला हुंदका दाबून धरत वरवर हसायची व्यवस्था असते. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कोणावर काढायचा नसतो. आलायच राग हे कळायला एखादा कप फोडायचा असतो. सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं. सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं. आलेल्या रागाचा फायदा घेत भांडं चक्क घासायचं असतं. सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते. आलाच जर त्यांचा राग तर हातात झाडू घेऊन घरातली जाळी काढायची असते. दीर आणि इतरांनी सांगितलेल्या कामाला पुढं धावायचं असतं. आलाच जर त्यांचा राग तर धुणं आपटून बडवून धुवायचं असतं. नवऱ्याने आणलेल्या साडीसहित आवडलेली प्रत्येक वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते. फारच पोटात कालवा झाली तर आपलीच मुलं बेलण्याने बडवायची असतात. हे सगळं पाहून गप्प बसणाऱ्या नवऱ्याच्या मनात कोणतीच गोष्ट बिंबवायची नसते. लटक्या रागाचा एखादा कटाक्ष टाकत कणी चांगली तिंबायची असते. पण जळलं मेलीचं माझंच नशीब फुटकं ओठातल्या ओठात सुद्धा पुटपुटायचं नसतं. कारण सहनशीलता, दया, क्षमा, शांती हे स्त्रीला साऱ्यांना दानच द्यायचं असतं. कारण भूतकाळ पोटात घालून भविष्याची रम्य स्वप्न रंगवत वर्तमानात प्रत्येकीने गृहस्वामिनीच व्हायचं असतं. ती आहे म्हणून हे विश्व आहे. ती आहे म्हणून घराला घरपण आहे. ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणं हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्त्री तुझ्या शक्तीला सलाम, स्त्री तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तुझ्या धैर्याला सलाम. कितीही लढलीस, कितीही पडलीस, कितीही सोसलंस तरी तूच तुला सावरलंस. नाती सांभाळून पिढी जपणारी तू, नोकरी सांभाळून घर जपणारी तू, घर सांभाळून चालवणारी तू, प्रत्येक पिढीला आदर्श देणारी तू. स्त्री तुझ्या जन्माला सलाम, स्त्री तुझ्या कार्याला सलाम. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा जागर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा जागर.